पाऊस आल्याच्या नंतर एखाद्या झोपडीमध्ये आपल्याला जर तेवढ्या टाइम जागा मिळेल तर आपण किती दिवस म्हणत असतो की प्रसंग बाका होता, वादळ वारं होतं, पण त्या माणसाने आम्हाला झोपडीत जागा दिली, चहा सुद्धा पाजला, बरेच दिवस नाव घेतो. ज्या आईनं आपल्या उदरामध्ये आपल्याला जागा दिली तिचं किती उपकार आहे, त्याची जाणीव माणसाने ठेवली पाहिजे. आईनं दुसरं दान आपल्याला दिलं की आईनं श्वास आपल्याला दिला. आईच्या उदरात असताना आईचा श्वास आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण बघितलं मागच्या काळामध्ये 24 तास जरी श्वास म्हणजे ऑक्सिजन आपल्याला घ्यायचं असेल 10,000 15,000 मोजावे लागायचे. आईनं 9 महिने आपल्याला श्वास दिलेला आहे. किती ऋण आहे त्या आईचं. त्यानंतर आईनं आपल्याला ह्या अस्थी दिलेल्या आहे. हाडकं जे आहे त्या आईच्या दुधापासून कॅल्शियम पासून आपल्याला मिळालेलं आहे की त्या हाडकाची ताकद एवढी आहे, म्हणजे त्या आईच्या दुधाची ताकद एवढी आहे की माती लोखंडाचं सुद्धा माती करू शकते. पण आईनं दिलेले ते हाड आहे ना, मातेने दिलेले हाडं असल्यामुळं मातेच्या हाडाची माती करण्याची ताकद मातीमध्ये नाही. एवढे हाडं मजबूत आपल्याला आईनं दिले. त्यानंतर आईनं आपल्याला रक्त दिलं. आईच्या उदरात असताना आपल्याला जो मग पहा तुम्ही किती कला आहे. अहो या ठिकाणी आपल्याला जर रक्ताची गरज पडली तर आपला रक्तगट कोणता आहे हेही तपासावं लागतं. आणि ज्याच्याकडून रक्त घ्यायचे त्या दात्याचाही रक्तगट तपासावा लागतो. आणि त्याची जुळवणी झाली तरच रक्त घेता येतं. पण देवानं इतकी कला केलेली महाराज की आईचा रक्तगट कुठलाही असला आणि मुलाचा रक्तगट कुठलाही असला, आईचा मुलाचा रक्तगट एक नसतो कधी. जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही चेक करून बघा, तरी सुद्धा आईचा रक्तगट कुठलाही असला आणि मुलाचा कुठलाही असला तरी आईच्या उदरात आहे तोपर्यंत आईचं ते रक्त त्या मुलाला चालतं. म्हणजे आईनं आपल्याला रक्तदान दिलं. म्हणून आईचे अनंत उपकार या जीवावरती आहेत. आणि या उतरातून काय ऋणातून आपल्याला उतराही व्हायचंय. म्हणून तो मातृभक्त म्हणतो की मी आईशिवाय परमदैवत या जगात दुसरं कोणी मानत नाही. तुकोबरा म्हणतात बरोबर आहे, आई हे परमदैवत आहेच आहे, त्याला कोणीच नाकारू शकत नाही. परंतु आईच्या प्रेमाला, आईच्या कर्तव्याला बऱ्याचशा ठिकाणी सीमा आहेत. तसं भगवान परमात्म्याच्या कर्तव्याला, भगवान परमात्म्याला सीमा नाही. भगवान परमात्मा अमर्यादित आहे. देश काल परिच्छिन्न असा तो नाही, तो सर्वांच्या परा आहे. म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला